मराठा समाजाला 2 आरक्षण आहेत, कुठलं कायम ठेवायचं याचा सरकारने निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा प्रश्न. मराठ्यांच्या एससीबीसी आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर युक्तिवाद. पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार. दहा ऑक्टोबर रोजी नागपुरात ओबीसींचा आरक्षणासाठी महामोर्चा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवावं आणि चर्चा करावी, विजय वडेट्टीवारांची मागणी. नागपूर खंडपीठात दाखल करणार याचिका. नांदेडच्या रिसन गावात मराठा विरुद्ध ओबीसी वाद. मराठा पालकांनी ओबीसी संस्थाचालकांच्या शाळेतून पाल्यांची नावं काढली, तर मराठा संस्थाचालकांच्या शाळेतून ओबीसी विद्यार्थ्यांची नावं काढायची का? प्राध्यापक मनोहर धिंडेंचा सवाल. आता कुणी 96 कुणी मराठे राहिले नाहीत, आमची 11 पोरं तयार आहेत, आपापसात विवाह करू. लक्ष्मण हाकेंच्या आक्षेपार्ह विधानानं वाद. तर हाके अशी भाषा वापरत असतील तर थोबाड फोडेन, योगेश केदार आक्रमक. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावं या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या. 32 वर्षीय तरुणाने घेतला गळफास. धाराशिवमधला प्रकार. मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठवाड्यात किंवा आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घ्यावी. जरांगे भुजबळांना एकत्र बोलवून त्यांच्या शंकांचं निरसन करावं, राऊतांचा सल्ला. तर राऊतांनी पत्राचार प्रकरणावर पत्रकार परिषद घ्यावी. नवनाथ बन यांची टोलेबाजी. भाजपाकडून देशभक्तीची थट्टा. उद्याच्या मॅचची अर्धी तिकीटही विकली गेली नाही. जय शहा उद्या मॅच पाहायला गेले तर देशद्रोही म्हणाल का? ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सैन्याला अचानक कुणी थांबवलं? देशाचं हिंदुत्वाचं काही महत्त्व आहे की नाही? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मुंबईत ठाकरेंचे 15 माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा. शिंदेंच्या माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती. लाडकी बहीण योजना म्हणजे पगारी मतदार. संजय राऊतांची टीका. तर राऊत हे ठाकरे आणि पवारांच्या पगारावर. चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर. राज्यात महापालिकांमधील सनदी अधिकारी नेमण्यावरून शिंदे फडणवीसांमध्ये शीतयुद्धाची शक्यता. राज्य शहरी प्रशासन सेवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शिंदेंचं नगरविकास खातं आग्रही. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का. प्रकाश महाजनांनी मनसेला दिली सोडचिठ्ठी. महाजन गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा. फडणवीसांच्या आशीर्वादानं आमदार झालो. फडणवीसांचं आडनाव देशमुख पाटील असतं तर मी आमदार नसतो. सदाभाऊ खोत यांचं विधान. मुंबईतील 125 वर्ष जुन्या प्रभादेवी पुलावर अखेर हातोडा. पोलीस बंदोबस्तात पुलाचं पाडकाम सुरू. नवा पूल वर्षभरात उभारणार, तर पूल बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल. दादर करी रोड ब्रिजवर ट्रॅफिक जॅम. हार्बर रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत 14.5 तासांचा ब्लॉक दरम्यान वडाळा रोड मानखुर्द दरम्यान लोकल सेवा बंद. पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालणार. मनसरमधील दर्ग्याच्या बांधकामाचा वाद अजूनही कायम. मनसरमध्ये जमावबंदी लागू. हिंदू संघटना कोर्टात जाण्याची शक्यता. अकोल्याच्या अंधार सावंगी गावात धर्मांतरासाठी आमिष. धर्म स्वीकारल्यास आजार बरा होईल अशी बतावणी. 40 अनोळखी पुरुष आणि महिलांची मेणबत्ती लावून प्रार्थना. 34 जणांविरोधात गुन्हा दाखल. एआयचा तर राजकारणातही प्रवेश. अल्बेनियाने सरकारमध्ये नियुक्त केला चक्क एआय मंत्री. डीएला नावाची महिला मंत्री. सरकारी करार 100% भ्रष्टाचार मुक्त असल्याची करणार खात्री. पंतप्रधान मोदींची मणिपूरमधल्या इम्फाळ आणि चुराचांदूर भागातल्या रिलीफ कॅम्पला भेट. मोदींकडून दंगल पीडितांची विचारपूस. भेटीदरम्यान पीडित कुटुंबीय भाऊ. पाणी पिण्याचा बहाणा करत चोरांनी घरात प्रवेश करून महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी चोरली. नाशिकच्या पंचवटी परिसरामधला धक्कादायक प्रकार. यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याऐवजी 15 सप्टेंबरपासूनच मान्सून परतीच्या प्रवासाला निघणार. हवामान विभागाचा अंदाज. सोमवारपासून पश्चिम राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू.